बाप तो बापच असतो. तो झिजला म्हणून असा दिसतो. मित्रांनो, त्याला कधीच दुखवू नाही. त्यांनी काही जरी म्हटलं, काही जरी केलं तरी आपण नतमस्तक जावा. कारण की तो जे करू शकतो ते आपण नाही. म्हणून ना म्हणतात, बाप तो बापच असतो. तो वयाने जरी मोठा आणि प्रामाणिक असून तो तुमच्या पुढे वाकत असतो, ह्याचा अर्थ असा नसतो की त्याला काहीच समजत नाही या त्यांनी काहीच केलेलं नसते. तुम्ही मोठे होऊन जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही बापापेक्षाही मोठे आहोत आणि आम्हाला त्यांच्यापेक्षाही जास्त समजते, आमचा युग वेगळा त्यांचा युग वेगळा, तो त्या युगातनं आल्यानंतरही तुमचा युग तो चालवत आहे, तर तो बापच आहे आणि बाप बापच असतो. म्हणून मित्रांनो, त्यांचं मन कधीच दुखवू नये. चुकीने जरी दुखावलं गेलं तर त्यांना नतमस्तक जावा, माफी मागावी आणि प्रामाणिकपणे त्यांच्यासोबत राहावं, त्याचा आशीर्वाद घ्यावा. हीच खूप मोठी तुमची तरक्की आहे. ह्या त्यांच्यामुळे तुम्ही खूप पार तरक्कीने जाल. हे माझे शब्द आहे. तुम्ही नक्की याला नतमस्तक करा आणि याला आपल्या व्यवहारात आणा. नक्की तुमचं चांगलं होईल. बस, आजचा थॉट वडिलांवर बापावर होता आणि तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि मला सबस्क्राईब, लाईक, कमेंट करा. सबस्क्राईब, लाईक, कमेंट हे तर मला सांगावं लागते, पण हा माझ्या थॉटमुळे जर तुम्हाला चांगलं झालं हीच माझी तरक्की आहे. बाकी तर मला देवाने सगळं दिलं आहे. एक चॅनल म्हणून मी हे काम करते. तर बाय मित्रांनो, लाईक, टेक केअर.